नमस्कार. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट सांगते. मी आतापर्यंत कुंडलिनी जागृतीचे माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करत आहे. त्यामागे माझा एकच उद्देश आहे. जर कोणी या प्रोसेसमधून जात असेल किंवा कोणाला अचानक शरीरामध्ये काही बदल जाणवत असतील, तर माझे अनुभव नक्कीच त्यांच्या कामी येतील किंवा कामी यावेत. त्यांना थोडं स्पष्ट मार्गदर्शन मिळावं. त्यांना असं वाटू नये की फक्त हे माझ्याबरोबरच होत आहे. पण त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाचा अनुभव पूर्णपणे सारखाच असेल असं नाही. एनर्जी एकच असली तरी तिचं प्रकट होणं प्रत्येकामध्ये थोडं वेगळं असू शकतं. म्हणून मी जे सांगते आहे ते माझ्या अनुभवातून आहे, अंतिम सत्य म्हणून नाही. आता मुद्द्यावर येते. कुंडलिनी सर्वात जास्त कठीण केव्हा वाटते? माझ्या अनुभवावरून सांगते, जेव्हा ती अचानक जागृत होते आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नसते. माझ्या बाबतीतही असंच झालं. मी अनेक वर्ष मंत्रजाप करत होते, साधना नियमित होती, पण अशा म्हणजे म्हणजे एक वेळ अशी आली की शरीरात एनर्जी हलायला लागली, व्हायब्रेशन वाढल्या, झोप कमी झाली, गर्दीत अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यावेळी मला कुंडलिनी हा शब्दही माहिती नव्हता. सगळ्यात मोठा गोंधळ कुठे झाला तर मी मंत्रजप चालूच ठेवला. मला हे माहिती नव्हतं की जेव्हा एनर्जी खूप ॲक्टिव्ह होते तेव्हा कधीकधी जप कमी करून फक्त शांत ध्यानात बसणं जास्त आवश्यक असतं. मंत्र म्हणजे कंपन, म्हणजे व्हायब्रेशन, आणि जेव्हा आधी शरीर सेन्सिटिव्ह झालेलं असतं तेव्हा जास्त कंपन, इम्बॅलन्स देऊ शकतात. ही चूक नव्हती कदाचित, पण माहिती नसल्यामुळे आलेला अनुभव होता. आणखी एक गोष्ट, त्या काळात मला कळलं की एकांत खूप महत्त्वाचा असतो. गर्दी, आवाज, खूप लोकांमध्ये राहणं नर्वस सिस्टीमला ओव्हरलोड करू शकतं. म्हणून जर कुणाच्या आयुष्यात अशी प्रक्रिया सुरू झाली असेल तर घाबरू नका, पण स्वतःला समजून घ्या. साधना सौम्य करा, शरीराचं ऐका, शांततेला प्राधान्य द्या. कुंडलिनी आपल्याला तोडायला येत नाही, ती आपल्याला संतुलन शिकवायला येते. आणि शेवटी एकच छोटी गोष्ट सांगते तुम्हाला. मी हे सगळं आधी लिहून मग बोलते, कारण कॅमेऱ्यासमोर अनुभव सांगताना शब्द कधी नीट जुळत नाही. मला चुकीचं काही बोलायचं नाही, पण जबाबदारीने बोलायचं आहे. म्हणून मी स्क्रिप्ट वापरते. हा माझा अनुभव आहे. तुमचा अनुभव कदाचित वेगळा असू शकतो, पण जर यातून तुम्हाला थोडी क्लॅरिटी मिळाली तर माझा उद्देश पूर्ण झाला. धन्यवाद.